हाय फ्रेंड्स, जय भीम जय शिवराय. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर मिस्टर अँड मिसेस कदम ब्लॉगरवर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. तर काही दिवसापूर्वी मी हा यूट्यूब चॅनल नवीन चालू केला. चॅनल मी ॲक्च्युली मोटो ब्लॉगिंग म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी चालू केलेला. तर ट्रॅव्हलिंगसाठी चालू केलेलं तर माझ्याकडे त्या टायमाला ॲक्शन कॅमेरा नव्हता. तर मी 2 दिवसापूर्वी एक बजेट फ्रेंडली ॲक्शन कॅमेरा परचेस केला आहे. तर आज तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि जो मी बजेट फ्रेंडली कॅमेरा घेतला आहे ॲक्शन कॅमेरा, तो सगळ्यांच्या खिशाला परवडेल ह्या किमतीचा आहे. त्याची क्वालिटी कशी आहे, ती क्वालिटी मला आवडली की नाही, त्याचा रिझल्ट वगैरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. तर माझी ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भावांनो, मी हा डिजिटेकचा 5K अल्ट्रा HD ॲक्शन कॅमेरा परचेस केला आहे. हा एकदम चीप प्राईसमध्ये येतो. पण ह्याचं कसं माहिती आहे, हे दाखवलंय काय आणि आहे. त्याच्यामुळे तुम्ही घेताना पण सुद्धा विचार करा. कारण हा मी कॅमेरा घेतलाय त्याच्यामुळे मी सांगतोय. तर बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एवढे सारे इक्विपमेंट येतात फुकट. त्याच्यामध्ये पहिलं येतं मायक्रो HDMI टू HDMI केबल भेटते. सी टाईपमध्ये माईक भेटतो. हँडल माउंट भेटतो. बॅकलिप भेटते. बकल माउंट भेटतो. युनिव्हर्सल स्क्रू अडॅप्टर भेटतं. माउंट भेटतो. हेल्मेट माउंट भेटतो. त्याच्यानंतर टाईप सी चार्जिंग केबल आहे. त्याच्यानंतर बँडेज 4 नॉस आहेत. मॅन्युअल म्हणजे त्यांचं एक पुस्तक आहे ते आहे त्याच्यामध्ये. आणि एक बॅटरी एक्सटर्नल फ्री भेटते, म्हणजे टोटल 2 बॅटऱ्या भेटतात आणि एक वॉटरप्रूफ केस भेटते. बरोबर. तुम्हाला हा वाटत असेल कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, तर असा काहीच नाही आहे. ह्याची केस आहे म्हणून हा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे. ओके. तर हा कॅमेरा तुम्ही मुद्दामून पाण्यामध्ये टाकू नका. केस असेल तरच पाण्यामध्ये 300 मीटर घेऊन जाऊ शकता खाली. त्याच्या पुढे त्यांनी त्याची काही गॅरंटी वगैरे दिली नाही आहे. आणि हा कॅमेरा दाखवायला 5K अल्ट्रा HD आहे. त्याची 5K अल्ट्रा HD सपोर्ट कशामध्येच नाही होत. आपले सगळ्यांचे टीव्ही 1080 असतात, मोबाईल 4K असतात. त्याच्यामुळे 5K ही कशामध्येच भले शूट होईल, पण ती ओपन व्हिडिओ कशामध्येच नाही होणार. ओके. तर मी तुम्हाला हा बॉक्स ओपन करून दाखवतो ह्याच्यामध्ये काय काय आहे. तर चला भावांनो, मग आपण आता अनबॉक्सिंग करूया. ओके. तसा मी अनबॉक्स केलाय पण तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला. सर्वप्रथम आहे कॅमेरा. ही याची वॉटरप्रूफ केस आहे. ओके. आहे कॅमेरा 5K अल्ट्रा HD विथ वायफाय. चला तुमच्यासाठी मी आज रॅपिंग खोलून दिली. हा अशा प्रकारे दिसतो कॅमेरा. पुढे पण स्क्रीन आहे, पाठी पण स्क्रीन आहे. ओके. अच्छा. बाजूला 128 GB मेमरी कार्ड टाकलाय. टाईप सी चार्जिंग केबल आहे. आणि इथे आहे तो हा माईक साठी दिलाय. ओके. आणि दुसरं हा एम दाबल्यावर हा कॅमेरा चालू होतो. त्याच्यामध्ये खूप सारे मोड दिलेत. एक व्हिडिओ मोड आहे. हे व्हिडिओ टाइमलेस व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर ही स्लो मोशन व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर अंडर वॉटर व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर कुठे ड्रायव्हिंग मोड वगैरे असे ड्रायव्हिंग मोड आहेत. त्याच्यामध्ये कॅमेरा पण चांगला आहे. फोटो मस्त येतात त्याच्यावर. आणि जर तुम्हाला स्क्रीनवर टाईप नाही करायचे असेल तर आजूबाजूला बटणं दिले. त्या बटनाद्वारे तुम्ही कॅमेरा हा चालवू शकता. ओके. चालेल. याची एकदा क्लिअरिटी बघा तुम्ही. क्लिअरिटी कशी आहे. ओके. त्याच्यामध्ये आम्ही कॅमेरा बंद करतो. त्याच्यामध्ये बॅटरी इथे घालतात. याची एवढीशी बॅटरी आणि बॅटरीचा बॅकअप याचा बघणार ना, कंटिन्यू तुम्ही चालू ठेवली ना, तर कमीत कमी अर्धा 1 तास कंटिन्यू चालेल. तिची बॅटरी ही एवढीशी आहे. आणि चार्जिंग व्हायला कमीत कमी 1 तास लागते बॅटरी फुल.
ओके, तर हा कॅमेरा आहे. ही याची वॉटरप्रूफ केस आहे. परत एकदा सांगतो, हा कॅमेरा कॅमेरा वॉटरप्रूफ नाही आहे. कॅमेऱ्याच्या केसमुळे तो वॉटरप्रूफ आहे. आणि ह्याच्यावर पण त्या लोकांनी लिहिलं आहे की 100 मीटर पर्यंत 30 मीटर पर्यंतच हा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे. म्हणजे ह्याची तुम्ही 30 मीटर पर्यंतच पाण्याच्या खोलीपर्यंत हा कॅमेरा घेऊन जाऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त खाली काहीच नाही जाऊ शकत. चालेल, चला मग हा वॉटरप्रूफ केस झाली, हा कॅमेरा. त्याच्यानंतर हे आहे आपलं हँडल माउंट आहे. त्याच्यानंतर हे हेल्मेट, हेल्मेटचे हे हेल्मेट हँडल आहेत. त्याच्यानंतर ही त्याची केस दिली आहे नॉर्मलवाली. हे माउंट दिले आहेत. हे पण माउंट दिले आहेत. ही त्याची एक्सटर्नल बॅटरी दिली आहे. 2 बॅटरी, एक बॅटरी याच्यावर फ्री येते, ही बॅटरी दिली आहे. त्याच्यानंतर हे HDMI कॅबल आहे. त्याच्यानंतर हे हँडल्सवर म्हणजे आपल्या ब्रेसलेट सारखे घालायचे ते आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सी टाईप माईक दिलाय ना, सी टाईप माईक दिलाय, त्याच्यामुळे मला ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटली. माईक आहे. त्याच्यानंतर काल मी हे 1600 रुपयाचं अल्ट्रा 128 GB 120 128 GB मेमरी कार्ड घेतलं. म्हणजे हा स्पीडवाला मेमरी कार्ड आहे. तर हा मला भेटला 1600ला, पण त्याने मला दिला 1400ला. 200 रुपये डिस्काउंट दिला. सँडिकचा अल्ट्रा आहे. ओके. तर आणि हे आहे त्याच्याबरोबर येणारं आपल्याला त्याचं मॅन्युअल आहे. त्याच्यामध्ये त्याची सगळी माहिती आहे की ती कसं वापरायचं, काय कसं वापरायचं. ओके. तर नाही समजलं तर तुम्ही हे एकदा नक्की वाचून घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काय समजेल. तर ही ह्या प्रकारे ह्याच्याबरोबर मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. तर मग तुम्हाला मग मी कॅमेऱ्यामधून काय, कॅमेऱ्याच्या बॉक्समधून, केसमधून काय काय येणाऱ्या गोष्टी सगळ्या दाखवल्या. तर या कॅमेऱ्याची प्राइस आणि क्वालिटी तुम्हाला सांगतो. प्राइस मी नंतर सांगतो, पहिला क्वालिटी सांगतो. क्वालिटी बघायला जाणार तर सगळ्यात थर्ड क्लास क्वालिटी आहे. मला अजिबात नाही आवडली क्वालिटी. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर पैसा वेस्ट करू नका. एक वेळ थोडून पैसे जमा करा. 2 पैसे जमा झाल्याच्या नंतर GoPro सिरीजमध्ये जा, नाहीतर दुसऱ्या DJI सिरीजमध्ये जा. पण ह्या डिजिटेकच्या सिरीजमध्ये येऊ नका. भले ॲक्शन कॅमेरा आहे, पण काहीच ॲक्शन कॅमेरा काही कामाचा नाही आहे. याची क्वालिटी मी सगळी चेक केली नाही तर क्वालिटी सगळ्यात थर्ड क्लास आहे. कोणत्याच ह्याला म्हणजे क्वालिटी माझ्या फोनमध्ये 4K सपोर्ट नाही होत आहे, 2K सपोर्ट नाही होत आहे. 1080 तर एकदम बघण्यापेक्षा बेकार आहे. तर मला ही काही क्वालिटी आवडली नाही. तर तुम्ही भावानं हा कॅमेरा परचेस नका करू. कारण 2 पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये तुम्ही स्वस्तामधली कोणती गोष्ट घ्याल जी माझ्यासारखी, पण फालतू गोष्टी घेऊन काय पर्याय नाही. त्यापेक्षा 2 पैसे साठवा आणि चांगला कॅमेरा घ्या. आणि जर कोणाला खरोखरच नॉर्मली म्हणजे ॲज अ बिगिनर म्हणून मोटो ब्लॉगिंग करायची वगैरे असेल, तर ते हा कॅमेरा घेऊ शकतात. पण जर कोणाला ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन चांगलं नाव वगैरे कमवायचे असेल, तर 2 3 दिवस थांबा. 2 3 महिने पैसे जमा करा. त्याच्यानंतर चांगला कॅमेरा घ्या. कारण ह्या कॅमेरा घेऊन काय अर्थ नाही. हा कॅमेरा घेऊन मी स्वतः फसलेला आहे. याची असता मला अशी क्वालिटी वाटते की हा कॅमेरा मी माझ्या मुलाला खेळायला द्यावा. पण थोडे दिवस मी ह्याचा रिझल्ट मी माझ्या हिशोबाने, मी स्वतः फोटोग्राफर आहे, तर मी ह्याचा वापर बरोबर मी माझ्या हिशोबाने करीन. पण ॲज अ तो दुसरे कोणी घेतला तर त्याला ही कंपनी आणि हे काहीच नाही फायद्याचं आहे. सगळे मी यूट्यूबला रिव्ह्यू बघून घेतला की याची क्लिअरिटी वगैरे बेस्ट आहे. याची क्लिअरिटी घंटा वेस्ट आहे. याची क्लिअरिटी मला अजिबात आवडली नाही. तर प्लीज हा कोणीच नका परचेस करू. माझे पैसे स्वतःचे वाया गेले. हा आता मी कॅमेरा आता साताऱ्याला वगैरे जाईन, रायगडा वगैरे जाईन, तेव्हा मी हा कॅमेरा घेऊन जाईन. तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर याची क्लिअरिटी दाखवेन. जर हा कॅमेरा मी 4 5 दिवस वापरतोय, गल्लीमध्ये वापरला, माझ्या पोराबरोबर गार्डनमध्ये शूट केलं, तर एवढी क्वालिटी काय, भले हा बाई 5K मध्ये शूट होत असेल, पण 5K मध्ये शूट करून काय मतलब? तर ती व्हिडिओज आमच्याकडे ओपन होत नसणार तर काय मतलब याचा 5K मध्ये शूट करून? समजते तुम्हाला? तर आणि ह्याची काय माहिती आहे, तुम्ही कंटिन्यू आता मी हँडल समजा हेल्मेटला माउंट केलं बरोबर, आणि तुम्ही ऑन करून सोडून दिलात ना, तर हा कॅमेरा 10 मिनिटानंतर आपोआप बंद होतो. म्हणजे ह्याच्या सगळ्या सेटिंग बघून बघितलं की ह्याचं ऑटो पॉवर ऑफ वगैरे आहे काय, तर याचं काहीच नाही. हा कॅमेरा आपोआप बंद होतो.
तर माझ्या हिशोबाने ह्याच्याबरोबर भले हा लाख किमती स्वस्त येऊ, GoPro विप्रोपेक्षा ॲक्शन कॅमेरा हा, पण ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे वेस्ट नका करू. 2 पैसे जमा करा, चांगली गोष्ट घ्या. ह्याची क्वालिटी पण बरोबर नाही आहे आणि काहीच बरोबर नाही. आणि ह्याची आता मूळ किंमत आहे, ह्याची मूळ किंमत अंडर 10,000च्या आतमध्येच आहे. पण शेवटी 10,000 हे 10,000 असतात. लोकांच्या मेहनतीचे असतात. त्याच्यामुळे काही लोकांनी ह्याच्यावर खर्च नका करू. घेणार 2 पैसे त्याच्यामध्ये अजून 8-10 हजार रुपये टाका. 22-23 हजार रुपयाचा चांगला GoPro येतो. GoPro घ्या. ॲक्शन कॅमेरे आता खूप आलेत. चांगले चांगले आलेत. चांगले चांगले रिझल्ट देणारे आलेत. मी याची बॅग आणि ह्याचे यूट्यूबचे रिव्ह्यू बघून फसलो. बाकी ह्याची क्वालिटी वगैरे काहीच नाही चांगली आहे. बॅग चांगली आहे, केस चांगले आहे. कुठे नेताना आहे पण कुठे पण कॅरी वगैरे करू शकतो. पण क्वालिटी म्हणून हा कुठे याचं प्रोफेशनल ठिकाणी घेऊन नाही जाऊ शकत आपण. चला.